साक्री तालुक्यातील जामदा गावातील अट्टल दरोडेखोरास निजामपूर पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या। या दरोडेखोराकडून 1,69,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तसेच सदर दरोडेखोरास न्यायालयाने 2 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे। निजामपूर पोलीस स्टेशन हद्दीतील पेटले असलेल्या गावाच्या पुढे जामदा गावाच्या शिवारात दिनांक 28 ऑगस्ट 2025 रोजी 12 वाजेच्या सुमारास ही जिल्हा ग्लोबल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे टावर च्या जवळ स्वस्त दरात क्रॉप घेण्यासाठी बोलावून फिर्यादीस हाताबुक्क्यांनी व त्यांच्या जवळील लाकडी दांडक्यांनी मारहाण करून त्यांच्याकडून 1,69,700 रुपये लुटले होते, म्हणून त्यावर निजामपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदरच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी नामे आरेश शकीलाल पवार उर्फ भोसले हा गुन्हा घडल्यापासून फरार होता। मात्र निजामपूर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत अखेर या अट्टल दरोडेखोरास जेरबंद करण्यात यश मिळवले। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी साक्री एस.आर. बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियदर्शनी थोरात, पोलीस उपनिरीक्षक यशवंत भामरे, मयूर भामरे, पोलीस उपनिरीक्षक मधुकर सोमासे, कलीम शेख, पोलीस हेड कॉन्स्टेबल नारायण माळचे, पोलीस हेड कॉन्स्टेबल रतन मोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल गौतम अहिरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल नागेश्वर सोनवणे, प्रदीप आखाडे, पोलीस नाईक खंडेराव पवार, दीपक महाले, राकेश महाले, मुकेश दुर्गुडे, पृथ्वीराज शिंदे, राकेश बोरसे, सुजित देवरे, अर्जुन पवार, सागर थाट सिंगारे, कृष्णा मिल, परमेश्वर चव्हाण, सुनील अहिरे, अर्जुन पवार, टिल्लू पावरा, श्रीराम पदमर, मोहन माळी यांनी केली होती।